चालू करें थोड़ा ना। ओके. नमस्कार, मी GS खान, प्रतिनिधी जामबाजार तालुका पुसद. आज आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल जामबाजार, प्राथमिक उर्दू हायस्कूल जामबाजार. उर्दू शाळा ही बनली जुवारी आणि पियाचे दारू अड्ड्याचं घर. आज सांगायचं तात्पर्य म्हणजे इथं वॉल कंपाऊंड नसल्यामुळं आजूबाजूचे जे जुवारी लोक असतात किंवा पिणारे लोक जे असतात हे शाळेच्या आवारामध्ये किंवा इथं येऊन पित असतात. त्याच्यामुळं इथं भरपूर समस्या उद्भवलेली आहे. कारण ही शिक्षणाचं घर आहे. इथं अशी परिसरात असं म्हणजे अनेक व्यवहार असे नको व्हायला पाहिजे. कारण हे शिक्षणाचं घर आहे. इथं आपले पाल्य शिकत असतात. त्याच्यामुळं इथं पाल्यांना व शिक्षकांना भरपूर त्रास होतो. त्यामुळं यांची काय समस्या आहे थेट आपण प्रत्यक्ष इथले मुख्याध्यापक श्री अब्दुल कलाम सर यांच्याशी आपण जाणून घेऊया. सर, आपकी क्या क्या समस्या है? हमारी समस्या है कि स्कूल को प्रीमाइसिस पूरा खुला होने की वजह से लोग अंदर आना जाना करते हैं और जिसकी वजह से आके शराब की बोतलें अंदर नज़र आती है. रोज़ हम आके झाड़ते हैं इसको और झाड़ने के बाद वो बोतलें जलाते हैं. बच्चे उधर चल वेलकम टूटा वेलकम पड़ता है. इधर जो है तो दरवाजे में संडास, इधर झाड़ू. बाद में कितने बार आते हैं, बहुत बार बोला मैंने बहुत से बच्चों को, मगर मान रहे नहीं कोई. कितने बार जुए के दाव भी यहाँ चालू रहते हैं. शराब के बोतलें फेंकते हैं यहाँ पर. पूरे दुकान अंदर पत्ते खेलते हैं, अंदर स्कूल में अंदर पत्ते फेंक डालते हैं. रोज सर उठा रहे, बाजी उठा रहे. रोज का संडास साफ करने का थोड़ी काम है. अभी रोज उनको आगे बच्चे पढ़ाएंगे कि ये काम करेंगे. दूसरे अजून काय काय समस्या आहे? सगळं सांगून काय फायदा नाही असं इथं. अध्यक्षांचं म्हणणं आहे की इथं अनेक समस्या उद्भवलेल्या असताना इथील आजूबाजूच्या नागरिकांचा या शाळेला भरपूर त्रास आहे. एवढंच नाही तर शाळेच्या गेटसमोर संडास बसते आणि शाळा ज्यावेळेस नसली त्यावेळेस इथं पत्तेसुद्धा खेळते आणि रात्रीला नाईट ड्रिंक म्हणून सुद्धा इथं लोक करतात. तर ही अडीअडचणी आपण जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऐकून घेतल्या. त्यांची समस्या आपण वरपर्यंत पोहोचू अशी मी अपेक्षा करतो आणि इथली समस्या लवकरात लवकर आम्ही कागदोपत्री BDO साहेबांकडे पाठवलं जाईल. त्याच्यानंतर ही कारवाई न झाल्यास आपण यावर जे इथं कोणी दारू पित असाल, पत्ते खेळत असाल त्यांचा आपण रिपोर्टसुद्धा देऊ आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू अशी माझी अपेक्षा आहे आणि सरांची सुद्धा अपेक्षा आहे. याच माध्यमातून आपण या व्यवहारातून सरांना विचारू इच्छितो